रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण हरिपाठातील अभंग क्रमांक 8 संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे या अभंगाचे निरूपण, या अभंगाचा संपूर्ण भावार्थ, विस्तृत विवेचन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर आपण आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात अगोदर येतील. तर मंडळींनो, कमेंटमध्ये 3 पवित्र शब्द म्हणजेच राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे या अभंगामध्ये, प्रस्तुत अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत संगती का महत्वाची आहे हे सांगितले आहे. तत्पूर्वी आपण जे मागचा जो अभंग बघितला, या अगोदरचा, त्या अभंगामध्ये आपण अभक्त आणि अभक्तीचे फळ सांगितले. तसेच संत संगत का गरजेची आहे ते सुद्धा सांगितले आहे. फक्त बडबड करून काहीच होत नाही आणि मनात त्या देवाविषयी, हरीविषयी भाव देखील असावा लागतो. आता आपण प्रस्तुत अभंगामध्ये त्या श्रीपतीला, त्या भगवंताला प्राप्त करून घेण्याचा मार्ग सांगितला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये कशा प्रकारे तुम्ही भगवंत प्राप्ती करू शकता या ठिकाणी प्रतिपादन केले आहे. भगवंत प्राप्ती अगोदर आपल्या मनामध्ये भक्तीची गोडी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी संत संगती महत्वाची आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकतो, भगवंताचा अनुभव घेऊ शकतो. ज्याप्रमाणे पाणी उताराकडे वाहते, त्याचप्रमाणे आपल्या मनाचा एक मोठा गुण आहे आणि तो म्हणजे आपलं मन नेहमी सुखाच्या मागे धावत असतं, सुख प्राप्तीसाठी धडपडत असतं. त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला आपल्या मनाला भगवंताच्या सुखद अनुभवाचे कौतुक, वर्णन वेळोवेळी सांगावे लागते आणि हे सांगितल्यामुळे आपल्या मनामध्ये भगवंताविषयी गोडी निर्माण होईल आणि ही गोडी आपण ग्रंथ वाचन करू, सतसंगातून, हरी नामस्मरणातून, भगवत कथा यामधून लावून घेऊ शकतो. आणि एकदा का आपल्या मनाला भगवंताची गोडी लागली की आपण सुद्धा संत तुकाराम महाराज यांच्यासारखे म्हणू, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. याप्रमाणे संत तुकाराम महाराज सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आता पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते बघूया. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. यामध्ये आपण कशा प्रकारे हरिभक्ती करणाऱ्या संतांच्या मार्गदर्शनाने सन्मार्गाला लागू शकतो. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा, पाठी लागला असे काळ दात खातो करा करा. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संत संगती धरून तुम्ही हरिभक्ती करा. आणि आता आपण संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हरिभक्ती करणे गरजेचे आहे. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे
ज्ञानेश्वर माऊली स्पष्टपणे सांगतात, भगवंताला जाणून घेण्यासाठी सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे संतांची संगती आहे. संतांच्या सानिध्यात माणसाचं मन शुद्ध होतं. त्यांच्या जीवनातील अनुभव, त्याग, नामस्मरणाची धारणा हे सर्व पाहून मन प्रभूकडे आपोआपच वळतं आणि आत्मा भगवंताची अनुभूती घेण्यास पात्र होते. म्हणूनच सत्संग हा मुक्तीचा प्रवेशद्वार मानला जातो. आणि त्याचमुळे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. यापुढे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. या ओवीमध्ये भाव म्हणजे धर्म, कर्तव्य. रामकृष्ण हा नामजप करण्याचा जीवाचा धर्म आहे, कर्तव्य आहे. जीव अल्पज्ञ असल्यामुळे आपल्या कल्याणाकरता त्याने नामस्मरण केलेच पाहिजे. देवाचे देव महादेव यांनी सुद्धा नामजप करून ते आत्मा होऊन बसले. यापुढे एक तत्व नाम साधिती साधन द्वैता बंधन न बाधीचे. एक तत्व नाम साधिती साधन. सर्वात अगोदर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की जीव आणि शिव, मी आणि तो वेगळे नाहीच, आम्ही एकच आहोत. जेव्हा आपण त्या भगवंताला आपल्यापासून वेगळे समजतो, या द्वैतामुळेच आपल्याला नेहमी दुःख सहन करावे लागते. त्यामुळे जसजसे द्वैत भाव उत्पन्न होत जातो, तसतसे संसारातील भय वाढत जाते. आणि हेच द्वैत नष्ट करून त्या श्रीपतीला प्राप्त करण्यासाठी नामस्मरण हे साधन वापरले आहे. त्या सगळ्यांना श्रीपती हा श्रीहरी सर्वत्र एक तत्व रूप अनुभवता येतो. भरला घनदाट हरी दिसे. नामस्मरण हे केवळ भक्तीचे साधन नसून ते अद्वैताची जाणीव देणारे साधन आहे. मी वेगळा, देव वेगळा असे वाटणारे द्वैत नामाच्या साधनेनेच नष्ट होते. नाम साधताना हळूहळू आत्मा आणि ईश्वर यांचं एकत्व जाणवतं. म्हणून नाम हेच साधन आणि साध्य आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा. भगवंताचे नाम हेच खरे अमृत आहे. जे स्वर्गामध्ये अमृत मिळते ते फक्त आयुष्य वाढवते, पण भगवंताच्या नामामृतात एवढी ताकद आहे की जो कोणी हे नामामृत पिला तो द्वैताच्या बंधनातून मुक्त होऊन हरिरूप झाला आहे. आणि या अमृताची गोडी, याचे महत्व फक्त हरिभक्तालाच कळते. तुझ्या नामाचा महिमा तूच न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, हे मेघश्यामा, तुझ्या नामाचा काय महिमा आहे तुला नाही कळणार. आम्ही तुझे दास या नामामृताचा अनुभव घेऊ शकतो आणि घेत आहोत. आणि याचमुळे आमचा जन्म गोड झाला आहे. योगाभ्यास मध्ये मोठे कष्ट करून जे सुख मिळते तेच सुख हरिभक्तांना या नामामृतामधून मिळते. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता. या अभंगामध्ये, या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज या प्रस्तुत ओळीमध्ये सांगतात, समस्त श्रेष्ठ भक्तांमध्ये श्रेष्ठोत्तम
भक्त म्हणून प्रल्हादाचा उल्लेख होतो. त्याचप्रमाणे नारद मुनींनाही तितकाच दर्जा प्राप्त आहे. त्याचे कारण म्हणजे इतर अनेक थोर भक्तांनी आपल्या अंतःकरणातील विकारांशी संघर्ष करून तपश्चर्या आणि साधनेद्वारे शुद्ध वैष्णव स्थिती प्राप्त केली. मात्र प्रल्हाद आणि नारद हे त्याला अपवाद होते, कारण ते दोघेही जन्मतःच शुद्ध विकाररहित होते. त्यांच्या मनामध्ये कधीच विकार उत्पन्न झाले नाही. याच शुद्ध भावनेतून प्रल्हादाने आपल्या शाळेतील समवयस्क असुर बालकांनाही भगवंताच्या भक्तीचा, भागवत धर्माचा उपदेश केला. त्या बालकांना प्रल्हादाने हरिभक्ती समजावली. आता यामध्ये उद्धवा लाधला कृष्णदाता, म्हणजे उद्धव हा भगवंताचा अत्यंत प्रिय भक्त होता. भक्ती मार्गात त्याचे स्थानही अतिशय श्रेष्ठ मानले जाते. उद्धवाला लहानपणापासूनच श्रीकृष्णावर अपार प्रेम होते. त्याचे बालपण इतर मुलांप्रमाणे खेळामध्ये नव्हते, तर तो बाल्य अवस्थेतच भगवंताची पूजा, नामस्मरण, मनन, ध्यानात रममान होई. इतकं की तो या भक्तीत इतका गुंग होई की तहान भूक सुद्धा त्याला भासत नसे. काही ठिकाणी उद्धवाला श्रीकृष्णाचा निजभृत्य म्हणजेच अत्यंत निकटचा आणि विश्वासू सेवक भक्त असंही म्हटलं आहे. याचे कारण म्हणजे श्रीकृष्ण आपल्या अंतरंगातील सर्व गोष्टी, अगदी गुप्त विचार सुद्धा उद्धवाशी मोकळेपणाने बोलत असे. एवढंच नाही तर श्रीकृष्णाने अवतार कार्य संपवण्याआधी आपले संपूर्ण गूढ ज्ञान जे आहे उद्धवाला प्रदान केले. यामागे उद्धवाची अखंड भगवान नामस्मरणातील तन्मयता आणि भक्ती होती. यामध्ये सांगायचं म्हणजे उद्धवाचा हा अनुभव सांगतो की निरंतर भगवान नामाचा अभ्यास करणाऱ्यास भगवंत स्वतः ज्ञानदाता होऊन भेटतो. हे नामस्मरण जितकं सोपं आहे, तितकंच त्या नामाचा शुद्ध आणि भावपूर्ण उच्चार करणारे भक्त मात्र या जगात खूपच दुर्मिळ आहेत. याच गोष्टीकडे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतायत. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे भगवंताचं नाम जे आहे खूप सोपं आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिनाम हे अत्यंत सोपं, सरळ आणि अचूक साधन आहे. भगवंताच्या साक्षात्कारासाठी ज्या अनेक साधना सांगितल्या जातात, त्या तुलनेत नामस्मरण हा सर्वात सहज आणि प्रभावी मार्ग आहे. इतर साधनं जसं की तप, याग, योग, व्रत ही केवळ कठीणच नाहीत, तर त्यामध्ये अनेक अडथळे, विघ्ने येतात. पण हरिनामस्मरण यामध्ये कोणतेही बाह्य अडथळे लागत नाही. परंतु जरी हरिनाम इतकं सहज आणि प्रभावी साधन असलं तरी त्यावर विश्वास ठेवणारा, त्याचं खरं महत्व ओळखणारा भक्त फारच दुर्मिळ असतो. नामाचा जप करणं जणू फार सोपं वाटतं, म्हणूनच कदाचित लोक त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. यामुळे संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, भगवंताचं नामस्मरण जे आहे, नाम इतकं सोपं आहे, पण ते या ठिकाणी कोणीच घेत नाही. या ठिकाणी कोणीच भगवंताचं नामस्मरण करत नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. या प्रकारे संत तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात, नाम सोपे आहे, पण घेतो कोण? लोकांना सोपे तेही नको आणि अवघड तेही नको, गुरूंची सेवाही नको आणि ती होणारही नाही. म्हणूनच या ठिकाणी सगळ्यात सोपा जो मार्ग आहे नामस्मरणाचा, ते या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. तर मंडळींनो, अशा प्रकारे आपण हरिपाठातील
या अभंगाचा भावार्थ, निरूपण, विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.